वेगाने बदलणाऱ्या या टेक्नॉलॉजीच्या काळात शेती व्यवसायही तितकाच जोमाने विकसित होताना दिसून येतो आहे। त्यात टिश्यू कल्चर शेती हा हमखास उत्पन्नाचा एक उत्तम पर्याय म्हणून सध्याच्या काळात समोर आला आहे। कारण केळी पिकाला इतर पिकांपेक्षा तुलनेने रोग किंवा कीड कमी असते। चांगले नियोजन केल्यास केळी शेतीमधून भरघोस उत्पादन मिळवणे शक्य होते। बऱ्याच वेळेला शेतकरी रोपे निवडताना काळजी घेत नाहीत, स्वस्त दराला बळी पडून चुकीची रोपे घेतात। परिणामी रोग, कीड, घडांची अनियमितता यामुळे उत्पादन कमी येऊन नुकसानीला बळी पडतात। त्यामुळे गुणवत्तेला पर्याय नाही आणि म्हणूनच हजारो शेतकऱ्यांनी स्वीकारलेले एक विश्वसनीय नाव म्हणजे कॅलस बायोटेक होय। कंपनी डीबीटी भारत सरकार मान्यता प्राप्त आहे। तसेच कंपनीकडे महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारे सीड लायसन्सही आहे। नमस्कार, स्वागत आहे आपलं कॅलस बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये। आम्ही कंपनीच्या स्थापनेपासून एक आगळी वेगळी शैली जपलेली आहे। आम्ही आजच्या भपकेबाज आणि आत्यंतिक मार्केटिंगवर भर न देता फक्त गुणवत्ता हाच मानक धरून काम करत गेल्यामुळे रोपांचा आकडा दरवर्षी वेगवेगळ्या रीतीने वाढत आहे। आज आमची सध्याची जर क्षमता लक्षात घेतली तर 1 कोटी रोपांपेक्षा जास्त आमची क्षमता आहे आणि ही 1 कोटी रोपं आम्ही पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वितरित करीत आहोत। यामध्ये आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक, गोवा, उत्तर प्रदेश इत्यादी सर्व राज्ये कव्हर होतात। कंपनी दशकाहून अधिक काळ कोल्हापूर, महाराष्ट्र येथे कार्यरत असून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावर कंपनीची नाळ हजारो शेतकऱ्यांशी जोडली गेली आहे। आम्ही आदर्श अशा मातृवृक्ष निवडीपासून प्रक्रिया सुरू करतो। सखोल संशोधनातून निर्माण झालेल्या अशा या प्रक्रियेमुळे तयार होणारी रोपे एक समान, रोगमुक्त आणि भरघोस उत्पादन देणारीच असतात। जनुकीय दृष्ट्या शुद्ध रोपे शेतामध्ये अतिशय चांगल्या रीतीने वाढतात। एक समान फुलावर येणे आणि घड परिपक्व होणे या गुणधर्मांमुळे शेतकऱ्याला नियोजन करणे आणि व्यापाऱ्याला आपले पीक विक्री करणे सोपे जाते। आमच्या कंपनीमध्ये क्वालिटी, प्रोडक्शन आणि रिसर्च म्हणजे संशोधन असे वेगवेगळे प्रकारचे डिपार्टमेंट कार्यरत आहे। रोपांच्या संख्येबरोबरच त्यांची गुणवत्ता टिकवून ठेवणे हेच या डिपार्टमेंटचं प्राथमिक उद्दिष्ट आहे। प्रयोगशाळेतून बाहेर पडणारं प्रत्येक रोप हे गुणवत्तेत सर्वोत्तमच असले पाहिजे असा आमचा आग्रह असतो। प्रयोगशाळेमध्ये रोपांच्या वाढीचा एकूण कालावधी हा 6 ते 8 महिन्याचा आहे। या 6 ते 8 महिन्यामध्ये त्याला लागणारे न्यूट्रिएंट्स, पोषक वातावरण हे इथे उपलब्ध करून दिले जाते। त्यासाठी लागणारे अत्याधुनिक फॅसिलिटी, अत्याधुनिक मशिनरी इथे उपलब्ध आहे। रोपांच्या वाढीसाठी लागणारे खाद्य म्हणजेच मीडिया या मीडिया रूम मध्ये तयार केला जातो। या मीडियामध्ये रोपांना लागणारे वाढीचे सर्व घटक म्हणजे विटॅमिन, मॅक्रो, मायक्रो हे सर्व पुरवले जाते आणि यांना निर्जंतुक करण्यासाठी त्या आधुनिक मशिनरी वापरली जाते। व्हायरस मुक्त आणि सर्वांगीण दृष्ट्या सशक्त अशा रोपांमुळे केळी बागेमध्ये कोणतीही समस्या येत नाही। अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा ग्रीन हाऊस मध्ये हार्डनिंग झाल्याने रोपे कोणत्याही वातावरणात जाऊन चांगली सेट होतात। एक्सपोर्ट क्वालिटी केळीचे पीक आपण आपल्या बागेत घेऊन जाऊ शकता, फक्त कॅलस बायोटेकची रोपे निवड करून। टिश्यू कल्चर रोपाच्या प्रोडक्शन मधील सर्वात महत्त्वाची आणि शेवटची स्टेज म्हणजे हार्डनिंग। हार्डनिंग म्हणजे रोपाचे बाहेरील वातावरणाला सशक्तीकरण होय। साधारणपणे 8 ते 9 महिने लॅबमध्ये रोप तयार झाल्यानंतर अशा रोपाच्या बॅचेस या फॅनपॅडमध्ये लावण्यासाठी दिले जातात। या फॅनपॅडमध्ये असणारे नियंत्रित वातावरण, तापमान, आर्द्रता यामुळेच इथे उत्तम दर्जाची रोपे तयार होतात। त्यानंतर इथे तयार झालेली रोपे सेकंडरी हार्डनिंग मध्ये ट्रान्सप्लांटसाठी दिली जातात। आपण येथे आता कंपनीच्या हायटेक फॅनपॅड युनिटमध्ये आहोत। येथे नियंत्रित वातावरणामध्ये रोपे साधारण 21 ते 25 दिवस या कालावधीत वाढवली जातात आणि येथे तयार होणारी सर्व रोपे ही सेकंडरी हार्डनिंगसाठी दिली जातात। फळांची लांबी म्हणजेच वादी, फण्यांतील योग्य अंतर, फण्यांची संख्या या सर्व गुणधर्मांमुळे आमचे घड निर्यातक्षम दर्जाचे तयार होतात। आतापर्यंत कॅलस बायोटेकच्या रोपांची हजारो एकरवर यशस्वीरित्या लागवड झाली आहे। हा शेतकऱ्याचा अतूट विश्वास आहे की कोणत्याही वेगळ्या जाहिरातीच्या प्रयत्नांशिवाय कंपनीचा विस्तार दरवर्षी वाढतच आहे आणि कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता 1 कोटी रोपेपर्यंत पोहोचली आहे।
1 कोटी रोपे म्हणत असताना ही फक्त संख्या महत्वाची नाही, यामध्ये सर्वात महत्वाचे आहे ती गुणवत्ता. गुणवत्ता आणि शेतकऱ्याच्या अपेक्षा या गोष्टीला सार्थ ठरल्यामुळे याचाच परिणाम म्हणून आम्हाला परदेशातून देखील भरपूर मागणी येत आहे. या परदेशातील राष्ट्रांमध्ये येतात ते नायजेरिया, जॉर्डन, इस्रायल इत्यादी देश. या आखाती देशांमध्ये रोपे वितरित करत असताना लाखोंची संख्या आम्ही गाठलेली आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की येत्या वर्षांमध्ये डोमेस्टिक इतकीच मागणी आम्ही बाहेरच्या देशात देखील पूर्ण करू. तसेच जवळपास 12हून अधिक राज्यांमधील 5000हून अधिक शेतकऱ्यांसोबत आम्ही जोडले गेलो आहोत. शेतकऱ्याचे समाधान हाच आमचा मान असे ध्येयवाक्य घेऊन कंपनी आपल्या कर्तव्यपथावर अग्रेसर आहे.